स्वप्न मोठं आहे मग तयारी सुद्धा मोठीच हवी। जेईई, नीट, MHT, CET परीक्षांमध्ये यश मिळवायचं आहे तर अपेक्स अकॅडमी विटा आहे तुमच्या सोबत। तज्ञ, अनुभवी, प्रशिक्षित प्राध्यापक, डिजिटल क्लासरूम, सर्वोत्कृष्ट स्टडी मटेरियल, सुसज्ज ग्रंथालय व प्रयोगशाळा, विद्यार्थ्यांसाठी दैनिक शंका निरसन सत्र, विद्यार्थ्यांना वैयक्तिक मार्गदर्शन, डेली प्रॅक्टिस पेपर, प्राध्यापकांच्या निरीक्षणाखाली ज्यादा अभ्यासिका, मुला मुलींकरता स्वतंत्र हॉस्टेल व मेस, निसर्गरम्य सुरक्षित कॅम्पस। आता डॉक्टर इंजिनियर होण्याचं स्वप्न पूर्ण करा अपेक्स अकॅडमी विटा येथे। आजच प्रवेश घ्या। नमस्कार, मी अरुण आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज। महाकुंभ जगातील सर्वात मोठा धार्मिक आणि आध्यात्मिक मेळावा। प्रयागराजमध्ये 45 दिवस चाललेला महाकुंभ बुधवारी महाशिवरात्रीच्या शेवटच्या स्नान उत्सवाने संपला। 13 जानेवारीपासून सुरू झालेल्या या जत्रेत देश विदेशातील 66.30 कोटी भाविकांनी गंगा आणि संगमात स्नान केलं। मेळा प्रशासनाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार बुधवारी रात्री 8 वाजेपर्यंत 1.53 कोटीहून अधिक भाविकांनी गंगा आणि संगमात स्नान केलं आणि 13 जानेवारीपासून बुधवारी रात्री 8 वाजेपर्यंत स्नान करणाऱ्यांची संख्या 66.30 कोटीवर पोहोचली। भाविकांची ही संख्या चीन आणि भारत वगळता अमेरिका, रशिया आणि युरोपीय देशांसह सर्व देशांच्या लोकसंख्येपेक्षा जास्त आहे। तसेच मक्का आणि व्हॅटिकन सिटीला जाणाऱ्या यात्रेकरूंच्या संख्येपेक्षाही संख्या अधिक आहे। यामध्ये 15,000 स्वच्छता कर्मचाऱ्यांनी योगदान दिले। महाकुंभ त्याच्या स्वच्छतेसाठीही चर्चेत होता, ज्यात स्वच्छता कर्मचाऱ्यांची महत्त्वाची भूमिका बजावली होती। महाकुंभ मेळ्याचे स्वच्छता प्रभारी डॉक्टर आनंद सिंह म्हणाले की संपूर्ण मेळ्यात 15,000 स्वच्छता कर्मचारी 24 तास तैनात होते। त्यांनी अनेक पाळ्यामध्ये स्वच्छतेची जबाबदारी चोख पार पाडली आणि जत्रेतील स्वच्छतागृहे आणि घाट पूर्णपणे स्वच्छ ठेवले। त्यांच्या कामाचे सर्वांनी कौतुक केले। महाकुंभ मेळ्यात मौनी अमावस्येला झालेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेमुळे त्यांची प्रतिमा थोडी डागाळली होती, पण या घटनेचा भाविकांच्या श्रद्धेवर फारसा परिणाम झाला नाही आणि लोकांची ये-जा सुरूच होती। कुंभमेळ्यात मोठ्या सेलिब्रिटींनी स्नान केलं। महाकुंभ मेळ्यात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदीपासून ते अनेक राज्यांच्या मुख्यमंत्र्यांपर्यंत चित्रपट स्टार आणि क्रीडा आणि उद्योग क्षेत्रातील व्यक्तींनी संगमात न्हावून निघाले आणि राज्य सरकारने केलेल्या व्यवस्थेचे कौतुक केलं। या महाकुंभात नद्यांच्या संगमासोबतच पुरातनता आणि आधुनिकतेचा संगमही पाहायला मिळाला, ज्यामध्ये A1 सुसज्ज कॅमेरे, अँटी ड्रोन्स अशा अनेक अत्याधुनिक यंत्रणांचा वापर करण्यात आला असून गोरा पोलिसांनी या यंत्रणांचे प्रशिक्षण देण्यात आले होते। मात्र हा मेळा अनेक वादामुळे चर्चेतही होता, जसे चित्रपट अभिनेत्री ममता कुलकर्णीचे महामंडलेश्वर होणे आणि तिच्यावरून निर्माण झालेला वाद। याशिवाय गंगाजलात शुद्धतेबाबत राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाचा NPCB अहवाल आणि त्यानंतर अनेक शास्त्रज्ञांनी सरकारचा हवाला देत गंगाजलाच्या शुद्धतेची पुष्टी केली, यावरही चर्चा झाली। ब्युरो रिपोर्ट 7 स्टार न्यूज।